व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल. वृक्षभूमीत पाण्याचे नाले, तप्तभूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. राजा न्यायाने राज्य करील किंवा न्याय करील, तो म्हणजे प्रभू येशू. वचनसंधी हा राजा प्रभू येशू आहे, ख्रिस्त येशू आहे. आणि वचनसंते प्रभू येशू प्रत्येकांचा आसरा बनेल, आधार बनेल. वचनसंते वाऱ्यापासून आसरा, वादळापासून आसरा बनेल. तप्त भूमीत विशाल छायेची विशाल खडकाची छाया प्रभू येशू बनला जाईल. बघा, जेव्हा ऊन असते, आता तर ऊन आहे, कडक ऊन आहे ना. दिवसा आपण पाहतो की कडक ऊन असते आणि कडक उन्हासमोर दुपारी जर आपण चालत असतील, आपण प्रवास करत आहोत, असं वाटेल कुठे सावली छाया आहे, ज्या सावलीच्या खाली मी उभा राहील किंवा सावलीतून मला चालायला बरं वाटते. बायबल सांगते की तप्त भूमीत, गरम झालेल्या भूमीत परमेश्वर विशाल खडकाची छाया आपल्यासाठी बनला जाईल. वादळापासून निवारा आणि हरेक संकटात आसरा बनेल परमेश्वर, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो न्यायाने राज्य करेल. जेव्हा प्रभू आपल्यासाठी कार्य करेल, तेव्हा वचन काय सांगते पहा, की मूर्खाला सुद्धा ज्ञान प्राप्त होईल. अगदी तोत्रा बोलणारा सुद्धा स्पष्ट बोलायला लागेल. माणसाच्या जीवनात अद्भुत कार्य घडायला त्यावेळी सुरुवात होतील, जेव्हा परमेश्वर आपला आधार आणि आपला आश्रय बनेल. आणि खरोखर परमेश्वर आपला आधार आहे, आपला आश्रय आहे, आणि तो आज आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे. म्हणून वचन सांगते, हरेक संकटातून तो आपल्याला सोडवी. मग वादळ असू दे, या तप्त भूमी असू दे, या संकट असू दे, त्या प्रत्येक परिस्थितीत परमेश्वर आधार बनून आपल्या जोडीला राहील. हरेक परिस्थितीत आपल्याला सांभाळण्यासाठी, कोणती बिकट परिस्थिती जरी आली तरी प्रभू त्यावेळी आपल्याला सहाय्य करेल. जर खरोखर आपला विश्वास प्रभूवर असेल, आपण पूर्ण रीतीने प्रभूवर भरोसा ठेवणार, तर हरेक मात्र दुःखात, संकटात परमेश्वर आपल्याला आधार देईल. आपल्याला निराश होण्याची गरज लागणार नाही, कारण आपल्याला सहाय्य करणारा आणि आपल्याला मदत करणारा परमेश्वर आहे. कारण बायबल काय सांगते पहा, वचन सांगते स्तोत्रसंहिता 40:17, मी दीन व दरिद्री आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. मला माझी चिंता नाही, माझी चिंता करणारा प्रभू आहे. मी दीन आहे, मी दरिद्री आहे, पण माझा चिंता करणारा प्रभू आहे. तो माझा सहाय्य करी व माझा मुक्तिदाता आहे. हरेक संकटात मला सहाय्य करणारा आणि मला संकटातून मुक्त करणारा परमेश्वर आहे. तो मला मदत करतो, तो मला सहाय्य करतो. मग कोणती स्थिती घेऊन माझ्या जीवनात येऊ, परंतु माझी चिंता वाहणारा परमेश्वर आहे. तो सहाय्यकरी पण आहे आणि मुक्तिदाता पण आहे. मला मदत करणारा आणि मला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. माझ्या संकटातून मला सोडविणारा परमेश्वर आहे. आज जर आपण प्रभूकडे विश्वासाने प्रार्थना करणार, तर प्रभू आपल्यालाही सहाय्य करणार, आपली बंधने तोडणार, आपल्याही समस्यातून प्रभू आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार. सर्व संकटातून प्रभू आपल्याला बाहेर काढणार, सर्व समस्यातून मात्र प्रभू आपल्याला सोडविणार, कारण तो आपला मुक्तिदाता आहे. तुम्ही पापाच्या बंधनात सापडलेले आहेत, दुःखामध्ये, संकटामध्ये किंवा इतर अनेक गोष्टीच्या अडीअडचणीमध्ये प्रभू तुम्हाला मुक्त करेल. फक्त आपलं जीवन प्रभूच्या हातात समर्पण करा. आपल्या जीवनाचा, शरीराचा, सर्वस्वाचा ताबा प्रभू येशूच्या हातात द्या. तो प्रभू येशू आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करण्यासाठी तयार आहे. तो आपला सहाय्य करी, आपला मुक्तिदाता आहे. हरेक संकटाच्या वेळी आपल्याला सहाय्य करणारा प्रभू येशू आहे. म्हणून प्रत्येक संकटाचे निवारण म्हणजे प्रभू येशू आहे. तो संकटातून बाहेर काढणारा आणि अनेक मार्गामध्ये सहाय्य करणारा प्रभू येशू आहे. तोच मदत करेल, मात्र भरोसा पाहिजे आपला पूर्ण रीतीने प्रभू येशूवर. म्हणून वचन सांगते, तप्त भूमी असू दे, वादळ असू दे, या कोणते संकट घेऊन असू दे, परंतु परमेश्वर छाया बनून, आधार बनून, आश्रय बनून आपल्या जोडीला राहणार. तो आपल्याला मदत करणार आणि बिकट कठीण परिस्थितीतून मात्र तो आपल्याला बाहेर काढणार. वचन सांगते स्तोत्रसंहिता 103:4, तो तुझा जीव विनाश गर्दीतून उद्धारितो, तो तुला दया व करुणा याचा मुकुट घालतो. काय सांगते वचन? विनाश, नाश पावत चाललेल्या गर्दीतून, अधोलोकाच्या गर्दीतून तो वाचवितो आणि आपल्याला उद्धारितो. आपण अशा संकटात
किंवा आपण आता नष्ट होणार, मृत्यू पावणार, नरकात जाणार अशा बिकट परिस्थितीत सापडलेले आहेत, तरी बायबल सांगते परमेश्वर आपल्याला त्या विनाश गर्दीतून बाहेर काढतो. त्या संकटातून जे कदाचित आपल्याला अशक्य वाटते, कठीण, तरी ते देव त्या विनाश गर्दीतून आपल्याला उद्धारितो, म्हणजे तिथून बाहेर काढून तो आपल्याला तारण करतो. दया आणि करुणा याचा मुकुट तो आपल्याला घालतो. म्हणजे कोणत्याही संकटामध्ये किंवा आपण फसतो तरी देव तिथून आपल्याला बाहेर काढेल, जर आपला प्रभूवर विश्वास असेल तर. आपण प्रभूकडे विश्वासाने प्रार्थना करत असतील तर मुक्तिदाता परमेश्वर आहे, सहाय्य करणारा परमेश्वर आहे, मदत करणारा परमेश्वर आहे, जो आपला पाठिंबा, पाठीराखा आहे, सततचा मार्गदर्शन. ईशा 52:12 परमेश्वर तुमचा पुढारी आहे, इस्रायलचा देव तुमचा पाठीराखा आहे. देवपिता आपला पुढारी पण आहे आणि आपला पाठीराखा, आपल्या पुढे पण आणि आपल्या मागे पण आहे. आपल्या पुढे पण मात्र येणाऱ्या संकटापासून आपल्याला वाचवतो, मागून येणाऱ्या संकटापासून पण देव आपला बचाव करतो. तो आपला पुढारी पण आहे आणि मात्र आपला पाठीराखा सुद्धा आहे. आघाडीस आणि पिछाडीस मूळ सहाय्य करणारा, उभा राहणारा परमेश्वर आहे. म्हणून वचन सांगते ईशा 58:11 परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, सतत, नेहमी सतत तुला मार्गदर्शन करत राहील. जर तू पूर्ण देवावर विश्वास ठेवशील, देवाचे नियम पाळशील, पूर्ण देवावर अवलंबून राहशील, तर तुला सतत तो मार्गदर्शन करेल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. आपण देवाचे नियम पाळत राहणार, देवाच्या आज्ञा पाळत राहणार, तर परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उतरणार. आपण प्रभूच्या कृपेने, सामर्थ्याने आणि अनुग्रहाने मात्र आपण भरले जाणार. देवपिता सततचा आपला मार्गदर्शक बनेल, येणाऱ्या सर्व संकटातून, दुःखातून, निराशेतून सोडवेल. तुम्ही आपलं जीवन प्रभूच्या हातात समर्पण करा. आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना, आपल्या व्यवसाय, आपलं जे आहे सर्व प्रभूच्या हातात समर्पण करा. जे तणाव आहे, जे समस्या आहे, जे निराशा आहे, सर्व प्रभूच्या हातात द्या. विश्वासाने प्रभूची प्रार्थना करा, विश्वासाने प्रभूचा धावा करा. प्रभूच्या चरणी सर्व समर्पण करून पूर्ण भरोसा ठेवा की जी प्रार्थना मी प्रभू येशू चरणी केलेली आहे, ती प्रार्थना प्रभू येशूने माझी ऐकलेली आहे आणि त्या प्रार्थनेचे मला उत्तर पण दिलेले आहे प्रभूने. हा विश्वास बाळगा, कारण प्रभू कोणाला निराश करत नाही. तो आपला पाठीराखा सुद्धा आहे आणि आपला पुढारी आहे, सततचा तो मार्गदर्शक आहे, आपला सहाय्यकारी आणि आपला मुक्तिदाता तोच आहे. हर एक संकटातून आपल्याला आपला बचाव करणारा, आपल्याला सोडविणारा परमेश्वर आहे. हर एक स्थितीत, हर एक परिस्थितीत आपल्या बरोबर राहणारा आपला प्रभू येशू आहे. जर त्याच्यावर आपला पूर्ण भरोसा असेल तर हर एक संकटात तो आपल्याला सहाय्य करेल, हर एक समस्यात तो आपल्याला मात्र त्या समस्यातून आपल्याला सोडवेल. वचन काय सांगते बा, स्तोत्रसंहिता 10:14 लाचार तुझ्यावर हवाला टाकीतात आणि पोरक्याचा सहाय्य करता तू आहेस. काय सांगते, लाचार तुझ्यावर हवाला टाकतात तेव्हा तू त्यांचा काय बनतोस. वचन सांगते पोरक्यांचा सुद्धा सहाय्य करता तूच आहे. म्हणजे या सर्व लोकांचा सहाय्य करता प्रभू तू बनतो. लाचार, ज्यांना कोणाचा आधार नाही, जे अशा परिस्थितीत सापडलेले, ज्यांना मदतीची गरज आहे, बायबल सांगते असे लोक प्रभूवर हवाला टाकतात आणि प्रभू त्यांना सहाय्य करतो. पोरकांचा सहाय्य करता प्रभू आहे, ज्यांचं कोणी नाही, ज्याला टाकून दिलेले आहे, ज्याला कोणाचा आधार नाही, अशांचा सहाय्य करता परमेश्वर आहे. तो कोणाला टाकत नाही. जो परमेश्वराकडे धाव घेतो, जो परमेश्वराची विनवणी करतो, त्याला परमेश्वर सहाय्य करतो. ना लाचाराला तो टाकत, ना पोरक्यास तो टाकत, ना कोणा दुःखी माणसाला, आजारी माणसाला, दिल दुबल्या गरीबांना कोणालाही तो टाकत नाही. सर्वांना तो जवळ करतो, कारण तो सर्वांचा बाप तोच आहे. सर्वांचा पिता तो, आपल्या सर्वांचा पिता प्रभू येशू, जो सर्वांना जवळ करतो. म्हणून बायबल सांगते तो आपला सहाय्य करतोय, आपला मुक्तिदाता आहे. अगदी लाचार असू दे, या पोरकी असू दे, अनाथ असू दे, या कोणत्या बिकट परिस्थितीत सापडलेली कोणती व्यक्ती किंवा असू दे, परंतु सर्वांचा सहाय्य करता प्रभू येशू आहे. सर्वांना मदत करणारा प्रभू येशू आहे. आणि आपण पूर्ण भरोसा ठेवत आहोत, विश्वास ठेवत आहोत, तर प्रभू आपल्याला सहाय्य करणार. प्रभू आपल्या संकटातून आपल्याला सोडविणार, आपल्या निराशेतून प्रभू आपल्याला मुक्त करणार, आपल्या समस्या
जर खरोखर आपण आपला विश्वास दृढ करणं, तर परमेश्वराच्या अनुग्रहाने, प्रभूच्या कृपेने आणि प्रभूच्या सामर्थ्याने मात्र आपण भरले जाणार. आपल्या समस्या, निराशा सर्व काही आपल्या जीवनातून दूर होणार. अडथळे, आजार, विकास सर्व काही आपल्या जीवनातून दूर होणार. कारण आपला सहाय्य करता, आपला मुक्तीदाता परमेश्वर आहे. येशू 41:14 वचनात, मी तुझा उद्धार करता आहे. देवपिता काय म्हणतो? मी तुझा उद्धार करते. तुझा उद्धार करणारा परमेश्वर, तुझं तारण करणारा मीच आहे. म्हणजे आपला उद्धार आणि आपलं तारण करणारा परमेश्वर आहे. तोच आपल्या संकटातून आपल्याला सोडवेल आणि आपला उद्धार करेल, आपलं तारण करेल, आपली प्रगती करेल, आपली बंधने तोडेल. फक्त परमेश्वर पिता जो आपला उद्धार करता आणि तारणार आहे. जसं की प्रेषित 4:12, प्रेषित 16:31, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. कारण तारण फक्त प्रभू येशूकडून आहे, दुसरं कोणाकडून नाही. प्रभू येशू तारण करताय, उद्धार करताय, जो आपल्या प्रत्येकाचं तारण करणार, प्रत्येकाचा उद्धार करणार. उद्धार म्हटलं तर त्याला पापातून मुक्त करणं, संकटातून सोडवणं, आजारातून सुटका देणं, त्याची प्रगती करणं, त्याला पुढे नेणं, त्याला यशस्वी बनवणं, हा परमेश्वर करत असलेला उद्धार आहे, जो देवपिता आपला करतो. आपल्याला त्या दुःख संकटातून, पापाच्या घाणीतून प्रभू बाहेर काढतो आणि आपल्याला नवं जीवन देऊन आपले जीवन सुखाचे, शांतीचे, पवित्रतेचे जीवन बनवतो. म्हणून प्रभू म्हणतो, मी तुझा उद्धार करताय, तुला तारणारा, तुझी बंधने तोडणारा मी परमेश्वर आहे. म्हणून प्रभू म्हणतो स्तोत्रगीत 18:2, तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बलकट साधन, माझा उंच बुरुज आहे. काय संदेवचन दावीद म्हणतो? देवपिता माझं कवच आहे, माझं बलकट साधन आहे, माझा उंच बुरुज आहे परमेश्वर. माझं कवच, संरक्षण कवच, माझं बलकट साधन आहे, मजबूतीचं साधन, माझा उंच बुरुज आहे ज्याच्यावर तो मला सुरक्षित ठेवतो. देवपिता आपलं सर्वस्व आहे, परमेश्वर पिता सर्वस्व आहे. म्हणतोच प्रत्येक संकटातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे, सर्व समस्येतून आपल्याला सोडविणारा परमेश्वर आहे. सर्व अडथळे, सर्व निराशा आपल्या जीवनातून दूर करणारा परमेश्वर म्हणजे प्रभू येशू. तो आपलं बलकट साधन आहे. जर त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवणार, कोणती बिकट परिस्थिती घेऊन येऊ तरी देव त्याच्यातून आपल्याला बाहेर काढणार. तो आपल्यासाठी संरक्षणाचे कवच बनतो, आपल्यासाठी तो एक छाया बनतो, आपल्याला सावली देण्यासाठी आपला आधार, आपला आश्रय आहे परमेश्वर पिता. म्हणून माझ्या 26:3-4, ज्या व्यक्तीचं मन प्रभूठाई स्थिर झालेलं आहे त्याला प्रभू पूर्ण शांती देतो, कारण त्याचा भाव, त्याचा विश्वास प्रभूवर असतो आणि प्रभू त्याचा आश्रय दुर्ग बनतो. आपण आपली मने पूर्ण प्रभूठाई स्थिर करणार, पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवणार, प्रभू आपला आश्रय बनणार, आधार. हरेक संकटात आपल्याला सहाय्य करणारा, मदत करणारा परमेश्वर बनेल. लहान बालकं, लहान मुलं अगदी मात्र भूक लागली तरी आईकडे जातात, झोप आली तर त्यांना आई हवी असते, त्यांना काही लागलं तरी आई हवी असते, बरं नसलं तरी आई हवी असते, चालताना खेळताना पडले तर आई ग म्हणून तोंडातून बाहेर पडते. प्रत्येक गोष्टी त्यांना आई लागते, कारण त्या बालाला माहिती आहे मला या सर्व परिस्थितीत मला सांभाळणारी माझी आईच आहे. आई त्याची आश्रयदाती असते, आई त्या बाळाचे मात्र सर्वस्व असते, आधार देणारी, प्रेम करणारी, जवळ करणारी, अन्न भरवणारी. मग ती बाळ प्रत्येक गोष्टीत आई ग म्हणून ओरडते, प्रत्येक गोष्टीत आईची अपेक्षा बाळगते. आपल्या जीवनात आपण पूर्ण रीतीने परमेश्वरावर अवलंबून राहिले पाहिजे. कोणती परिस्थिती घेऊन असो, आपल्या मुखून परमेश्वराचे नाव निघू दे. प्रत्येक गोष्टीत आपण देवावर अवलंबून राहिले पाहिजे, म्हणजे हर एक स्थितीत प्रभू आपल्याला सहाय्य करणार, प्रभू आपल्याला मदत करणार, आपली बंधने तोडणार, आपल्या समस्यातून प्रभू आपल्याला मुक्त करणार. कारण आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे, जो हरेक स्थितीत, हरेक परिस्थितीत आपल्याला मदत करतो आणि सर्व संकटातून, दुःखातून, निराशातून तो आपल्याला बाहेर काढतो. कारण तो आपला आश्रय आहे, तो आपला आधार, आपलं सर्वस्व आहे. स्तोत्रगीत 9:9, पीडितांसाठी परमेश्वर पिता उंच दुर्ग आहे. जे पीडित आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, त्रासलेले आहेत, अशांसाठी परमेश्वर एक खडक आहे, एक उंच खडक त्यांना सहाय्य करण्यासाठी, मदत करण्यासाठी सदा
परमेश्वर, की ज्याद्वारे प्रभू त्या पीडित अवस्थेतून बाहेर काढे, त्या संकटातून मुक्त करण्यासाठी परमेश्वर नेहमी एक दुर्ग बनवून, एक खडक बनवून त्याच्या जोडीला राहतो. म्हणजे आपला दुर्ग परमेश्वर आहे. आपल्याला मदत करण्यासाठी, आपल्याला सहाय्य करण्यासाठी परमेश्वर आपल्या जोडीला आहे. म्हणून जर आज आपण प्रभूवर पूर्ण भरोसा ठेवला तर प्रभू आपल्याला मदत करेल, प्रभू आपल्याला सहाय्य करेल. स्तोत्रसंहिता 59:16, कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस. काय सांगते? तू माझ्या संकटाच्या वेळी तू मला उंच गड आणि शरणस्थान झाला आहेस. हर एक स्थितीत परमेश्वर पिता आपल्यासाठी शरणस्थान आहे. म्हणून दावीद म्हणतो, संकटाच्या वेळी कोण आधार आहे? परमेश्वर. बघा, काही वेळेला आपण एखाद्या व्यक्तीवर अवलंबून असतो किंवा एखाद्या व्यक्तीची आपल्याला एक आशा असते. काही संकट आलं, काही पैशाची गरज असली, काही समस्या असल्या तर आपण अमुक व्यक्तीला सांगतो, आपल्याला एक आशा आहे, हा ही व्यक्ती या संकटात मला मदत करेल किंवा मला पैशाची मदत करेल, आणि त्या व्यक्तीकडे आपण जातो. ती व्यक्ती आपल्याला मदत नेहमी करत असते किंवा ती आपल्या जवळची असते, खास असते, आणि मग काय आलं की आपण त्या व्यक्तीला सांगतो, ती व्यक्ती आपल्याला मदत करते. दावीद काय म्हणत आहे की संकटाच्या वेळी मला शरणस्थान कोण आहे? परमेश्वर. म्हणजे माझ्या जीवनात कोणतीही संकट आली तर मी पहिला कोणाकडे धाव घेतो? परमेश्वराकडे. माझ्या जीवनात कोणतेही चढाव उतार आले, मी मनुष्याकडे नव्हे, मी परमेश्वराकडे धाव घेतो. तो माझ्यासाठी संकटाच्या वेळी शरणस्थान आहे. मला संकटातून मुक्त करण्यासाठी, माझ्या समस्यातून सोडविण्यासाठी परमेश्वर तयार आहे. मी त्याच्याकडे धाव घेतो आणि तो मला त्या संकटातून बाहेर काढतो. तो माझ्यासाठी उंच गड आणि शरणस्थान आहे. मला वाचविणारा, सुरक्षा देणारा, संकटातून मुक्त करणारा माझा देव परमेश्वर पिता आहे. म्हणून आपल्या हरेक संकटात आपल्याला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. काही चढाव असले, परमेश्वराकडे धाव घ्या, त्याला हाक मारा, त्याला आवाज द्या, त्याच्याकडे विश्वासाने प्रार्थना करा. सर्व बंधने तुमचे तुटतील, सर्व अडथळे दूर होतील, सर्व समस्या निघून जातील. परमेश्वराचा जो अनुग्रह तुम्हाला हवाय, तो अनुग्रह मात्र तुम्हाला प्राप्त होईल, तो आशीर्वाद मात्र तुम्हाला प्राप्त होईल. सर्व समस्या तुमच्या जीवनातून निघून जातील जेव्हा तुम्ही विश्वासाने परमेश्वराला शरण येतील, विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करायला सुरुवात करतील. परमेश्वर तुम्हाला अनुग्रह देईल, आशीर्वादित करेल आणि निराशा, दुःख, वेदना सर्व दूर करेल. आता आपण आरोग्याच्या प्रार्थनेला सहभागी होणार आहोत. तर या प्रार्थनेमध्ये आपण जो सहभाग घेणार आहोत, मनापासून प्रार्थना करा, मनापासून प्रभू येशूचा धावा करा. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल, प्रभू येशू तुम्हाला अनुग्रह देईल, तुमची सर्व बंधने तोडेल, समस्येतून तुमची सुटका आणि मुक्तता करेल. आज आपल्याला विश्वासाने प्रभूचा दावा करायचा आहे, आपलं जीवन आपल्याला प्रभूच्या हातात समर्पण करायचं आहे, कारण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणारा प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल.